नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास या टॉपिक अंतर्गत आज आपण पाहणार आहोत 1919 चा कायदा। लक्षात घ्या, याच कायद्याला मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावाने देखील संबोधलं जातं। हा कायदा विविध अंगानं अत्यंत महत्वाचा कायदा मानला जातो, कारण या कायद्याच्या माध्यमातूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याला चालना मिळाल्याचं एकंदरीत दिसून येतं। याचबरोबर हा तो कायदा आहे ज्या कायद्याच्या माध्यमातून मागासलेल्या समूह घटकांना सामाजिक आणि त्याचबरोबर राजकीय संरक्षण प्रदान करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। लक्षात घ्या, हा तो कायदा आहे ज्या कायद्याच्या माध्यमातून कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांची नियुक्ती सर्वप्रथम करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा काय आहे, या कायद्यामागची सामाजिक राजकीय परिस्थिती काय नेमकी होती, पार्श्वभूमी काय होती, या कायद्याच्या कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी आहेत, या सर्व गोष्टींवर आज आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तेव्हा सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन। तर मित्रांनो, लक्षात घ्या, हा कायदा जेव्हा निर्माण केला गेला त्या काळामध्ये किंवा त्यावेळेची परिस्थिती काय होती ती थोडीशी आपण समजावून घेऊया। पहा, हा तो कालखंड जो होता हा जागतिक महायुद्धाचा कालखंड होता। सन 1914 ते 1918 या दरम्यान जागतिक महायुद्ध युरोपामध्ये या ठिकाणी सुरू होतं आणि इंग्लंड जो होता हा इंग्लंड या जागतिक महायुद्धामध्ये अडकलेला होता। भारतीय लोकांनी देखील बिनशर्तपणे इंग्लंडला या महायुद्धामध्ये पाठिंबा दिला होता असं एकंदरीत दिसून येतं। याच दरम्यानच्या काळामध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये एक अत्यंत महत्वाची चळवळ या ठिकाणी सुरू केली होती, ज्या चळवळीला आपण होम रूल मुवमेंट या नावाने या ठिकाणी संबोधतो। अर्थातच मराठीमध्ये याला स्वराज्याची चळवळ असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। या होम रूलच्या माध्यमातून स्वराज्याचा ब्रिटिशांनी भारतीय लोकांना अधिकार दिला पाहिजे या प्रकारची भूमिका घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, 1916ला लखनौमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन झालं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिका चरण मुजुमदार या ठिकाणी होते। या अधिवेशनाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या काळामध्ये एक करार करण्यात आला ज्याला आपण लखनौ करार या नावानं संबोधतो। लखनौ कराराच्या निमित्तानं भारतातील 3 राजकीय पक्ष एकत्र आल्याचं एकंदरीत दिसून येतं। त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि होम रूल लीग अशा प्रकारचे 3 राजकीय पक्ष इथे एकत्र आले आणि या तिघांनी एकत्र येऊन इंग्रज सरकारला एक प्रस्ताव सादर केला, ज्याला लखनौ प्रस्ताव असं पण या ठिकाणी म्हटलं जातं। या प्रस्तावामध्ये भारतीय लोकांना स्वराज्य प्रदान करावं अशा प्रकारची भूमिका होती आणि भारताला कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे डॉमिनंट स्टेटचा अधिकार द्यावा या प्रकारची ती प्रमुख भूमिका इथं या ठिकाणी मांडली गेली होती असं एकंदरीत दिसतं। आता भारतामध्ये पहिल्यांदाच 1857च्या विद्रोहानंतर पहिल्यांदाच भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम आलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, एका स्टेजवर आलेले आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी होती आणि म्हणून मग या सर्व गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी आणि भारतीय लोकांना आता स्वराज्य देण्याशिवाय पर्याय राहिला नाही असं ब्रिटिश राज्यकर्त्यांना वाटल्यामुळं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी इथं एक अत्यंत महत्वाची घोषणा केली। त्याच घोषणेला भारत मंत्री मॉन्टेग्यूची घोषणा या नावानं संबोधलं जातं। लक्षात घ्या मित्रांनो, ही डेट आपल्याला विसरायची नाहीये। 20 ऑगस्ट 1917 या 20 ऑगस्ट 1917लाच भारतातील भारतीय राजकीय हक्कांचा मॅग्ना चार्टा या नावानं संबोधलं जातं। तर लक्षात घ्या, ही जी मॉन्टेगीची घोषणा आहे तर ती मॉन्टेगीची घोषणा काय नेमकी होती, तर या घोषणेच्या माध्यमातून मॉन्टेग्यूने भारतीय लोकांना हे सांगितलं होतं की स्वराज्य इंग्रज सरकार भारतीय लोकांना लवकरच या ठिकाणी देणार आहे। स्वराज्याची मागणी जी भारतीय लोक या ठिकाणी करत आहेत ते स्वराज्य आता भारतीय लोकांना ताबडतोब या ठिकाणी दिलं जाणार आहे। मात्र हे स्वराज्य देत असताना इंग्रज दर 10 वर्षांनी टप्प्याटप्प्यानं ते स्वराज्य भारतीयांच्या पदरी या ठिकाणी देणार आहे अशी ती भूमिका या ठिकाणी घेतली गेली। म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता भारतीय लोकांना स्वराज्य दिलं जाणार आहे, मात्र ते स्वराज्य दर 10 वर्षानं दिलं जाणार आहे, टप्प्याटप्प्यानं त्या स्वराज्यामध्ये वाढ केली जाणार आहे अशा प्रकारची भूमिका ही मॉन्टेग्यूनं या घोषणेच्या माध्यमातून केली असं एकंदरीत दिसून येतं। आणि या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजेच भारतीय लोकांना नवा राजकीय कायदा देण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली। त्या समितीला मॉन्टफोर्ड सुधारणा समिती या नावानं संबोधलं जातं।
लक्षात घ्या, या मॉन्फोर्ट सुधारणा समितीमध्ये एकूण 5 सदस्य होते. ते 5 सदस्य कोणते आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये स्वतः भारत मंत्री मॉन्टेग्यू, त्याचबरोबर व्हॉइसरॉय चेम्सफर्ड, विलियम डूक, चार्ल्स रॉबर्टसन आणि एक भारतीय व्यक्ती देखील होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. लक्षात घ्या, हे ते भूपेंद्रनाथ बसू आहे जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन 1914ला भरलं, त्या 1914च्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते भूपेंद्रनाथ बसू. तर या भूपेंद्रनाथ बसूंना या मॉन्फोर्ट सुधारणा समितीचे सदस्य बनवण्यात आलं. हा एकमेव व्यक्ती, भारतीय व्यक्ती होती की ज्या व्यक्तीला या सुधारणा समितीचं सदस्य बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. भूपेंद्रनाथ बसू यांच्यावर प्रश्न विचारले जातात, त्यांचं नाव विसरू नका. आता पहा, जेव्हा या प्रकारची मॉन्फोर्ट सुधारणा समिती गठीत झाली आणि भारतीय लोकांना आता स्वराज्य दिलं जाणार आहे, दर 10 वर्षांनी ते स्वराज्य दिलं जाणार आहे, या प्रकारची ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जेव्हा घोषणा केली, तेव्हा मात्र भारतातील मागासलेल्या लोकांचा जो राजकीय पक्ष होते, खास करून ब्राह्मणेतर पक्ष जे होते, तर त्या ब्राह्मणेतर पक्षानं या स्वराज्याला विरोध केल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1916ला दक्षिण भारतामध्ये जस्टिस पार्टी या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला होता आणि हा राजकीय पक्ष खास करून ब्राह्मणेतर लोकांचा या ठिकाणी होता. या राजकीय पक्षाचा मुख्य अजेंडा होता की ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये जे ब्राह्मणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्या ब्राह्मणांची संख्या कमी करून ब्राह्मणेतरांना देखील प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ब्राह्मणेतरांना राजकीय हक्क, अधिकार आणि शैक्षणिक आरक्षण हे या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या प्रकारच्या तत्वावर जस्टिस पार्टी नावाचा पक्ष TM मुदलियार, CN नायर आणि त्याचबरोबर पी त्यागराज शेट्टी यांच्या माध्यमातून स्थापन झाला होता दक्षिणेकडे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जस्टिस पार्टी प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये पण ब्राह्मणेतरांचा एक राजकीय पक्ष असावा या दृष्टिकोनातून शाहू महाराज जे आहे कोल्हापूरचे, ते प्रयत्नशील राहिल्याचं एकंदरीत दिसतं आणि त्या माध्यमातून शाहू महाराजांच्या प्रेरणेतून डेक्कन रयत समाज या नावाचा एक पक्ष जो आहे, हा डेक्कन रयत समाज या नावाचा पक्ष स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. डेक्कन रयत समाज हा जो पक्ष होता, हा अण्णासाहेब लठ्ठे आणि त्याचबरोबर वारा कोठारी, भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून स्थापन केला गेला आणि या पक्षानं देखील ब्राह्मणेतरांसाठी राजकीय हक्क, अधिकार याची मागणी केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, ब्राह्मणेतरांची भूमिका काय होती? ब्राह्मणेतरांची भूमिका होती, स्वराज्य इतक्यात आम्हाला देऊ नका. स्वराज्य जर तुम्ही इतक्यात दिलं तर ह्या स्वराज्याचे हक्क, अधिकार पुढारलेल्या उच्चवर्णीय जातीच्या लोकांच्या हातीच या ठिकाणी जातील आणि त्या माध्यमातून ते बहुजन समाजाचं, ब्राह्मणेतर समाजाचं मोठ्या प्रमाणात पुन्हा शोषण या ठिकाणी करतील आणि म्हणून मग स्वराज्य देण्याची ही योग्य वेळ नाही, या प्रकारची भूमिका ब्राह्मणेतर पक्षांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. भूमिका मांडली, जर स्वराज्य द्यायचंच असेल तर ब्राह्मणेतरांना राजकीय विशेष अधिकार आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या ठिकाणी लागू केलं गेलं पाहिजे, ही भूमिका घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे भूमिका काय आहे? एक तर राजकीय, एक तर भूमिका अशी इथे या ठिकाणी मांडलेली आहे की स्वराज्य तुम्ही या ठिकाणी देऊ नका आणि जर द्यायचंच असेल तर तुम्ही या ठिकाणी ब्राह्मणेतरांसाठी राजकीय विशेष अधिकार द्या आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद ब्राह्मणेतरांसाठी या ठिकाणी करा, ही भूमिका या ठिकाणी घेतली गेल्याचं दिसतं. आता साहजिकच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती, तर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पण त्या काळामध्ये उच्चवर्णीय लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता आणि साहजिकच पाहायला असं भेटतं की ब्राह्मणेतरांच्या या ज्या मागण्या होत्या त्या इंग्रज सरकारला नजरेआड करणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यातून सुवर्ण मध्य गाठण्याच्या इराद्यानं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एक महत्वाचं कमिशन गठीत केलं. त्या कमिशनलाच म्हटलं जातं साउथबोरो कमिशन. तर साउथबोरोच्या नेतृत्वाखाली एक कमिशन गठीत झालं 1918ला, यालाच म्हटलं जातं साउथबोरो कमिशन. आता लक्षात घ्या, हे साउथबोरो कमिशनचा उद्देश काय होता? तर साउथबोरो कमिशनचा उद्देश असा होता की भारतामध्ये जे काही मागासलेले जात समूह आहेत,
या मागासलेल्या जात समूहांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विशेष तरतूद या ठिकाणी करणं, या प्रकारचा उद्देश साऊथ बोरो कमिशनचा होता. आणि या साऊथ बोरो कमिशनमध्ये एकूण 7 भारतीय सदस्य देखील होते. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या 7 भारतीय सदस्यांची नावं आपण या ठिकाणी कदापिही विसरता कामा नये. कोण कोण होतं तर यामध्ये चिमणलाल हरिलाल सेटलवाड, प्रभाशंकर पटनी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, श्रीनिवास शास्त्री, मौलाना रहीम बख्श, तेज बहादूर सप्रू आणि त्याचबरोबर अफ्ताब अहमद. तर या प्रकारचे हे 7 भारतीय सदस्य हे साऊथ बोरो कमिशनचे सदस्य राहिल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, साऊथ बोरो कमिशननी अनेक भारतातल्या मागासलेल्या आणि विविध प्रकारच्या समूह घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची साक्ष घेतली. त्यामध्ये एक साक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि वीरा शिंदेची पण होती. वीरा शिंदेंनी भूमिका या काळामध्ये अशी मांडली साऊथ बोरो कमिशन पुढे की मागासलेल्या समूहाला, खास करून अस्पृश्य समाजाला राखीव मतदारसंघ या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अशी या ठिकाणी राहिली, मागासलेला खास करून हा जो अस्पृश्य समाज आहे ज्याची संख्या 1/5 आहे, 1/पंचमांश याची संख्या आहे, तर या 1/पंचमांश सदस्यांना तुम्ही या ठिकाणी राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे या लोकांना देखील राजकारणामध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद इथे या ठिकाणी करून घेणं खूप जास्त गरजेचे आहे. या प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या, वीरा शिंदेची आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जी साक्ष होती ही परस्पर विरोधी या ठिकाणी होती असं दिसून येतं. शाहू महाराजांच्या वतीनं भास्करराव जाधवांनी देखील साऊथ बोरो कमिशन पुढे आपली साक्ष मांडली आणि त्यांनी पण मराठा समाज जो आहे तर त्या मराठा समाजाला राजकीय आणि शैक्षणिक सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका मांडली गेली. तर दक्षिण भारतातल्या जस्टिस पार्टीनं भूमिका मांडत असताना सांगितलं की ब्राह्मणेतरांना राजकीय आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या प्रकारच्या भूमिका इथे या ठिकाणी मांडल्या गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, याच काळामध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि त्याचबरोबर सरलादेवी चौधराणी यांनी देखील या कमिशन पुढे इंग्लंडच्या धर्तीवर भारतीय स्त्रियांना पण मतदानाचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारची भूमिका मांडली. मात्र स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याच्या बाजूनं त्यावेळेस ब्रिटिश सरकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पुढारी देखील तितकेसे उत्सुक नव्हते आणि म्हणून 1919च्या कायद्याद्वारे स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही, तर तो 1935च्या कायद्याद्वारे दिला गेलेला आहे. ही विशेष बाब आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या प्रकारे मित्रांनो हा साऊथ बोरो कमिशन या ठिकाणी गठीत झालं. या साऊथ बोरो कमिशननं विविध भारतीय लोकांची साक्ष या ठिकाणी घेतली आणि या प्रकारचा आपला रिपोर्ट त्यांनी मॉनफोर्ड समितीमध्ये या ठिकाणी सादर केला. मॉनफोर्ड समितीनं दिनांक 18 मार्च 1918 आपला अहवाल या ठिकाणी सादर केला आणि त्या अहवालावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं नासंमती किंवा या ठिकाणी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं हा जो अहवाल होता या अहवालावर टीका केली, हा अहवाल अस्वीकार केला आहे असं एकंदरीत दिसून येतं. लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रीय पुढाऱ्याने देखील या अहवालावर विशेष टिप्पणी या ठिकाणी केली आणि भूमिका या ठिकाणी मांडली की 1919चा जो कायदा आहे हा कायद्यामुळे भारतीय लोकांना ना स्वराज्य मिळालं आणि नाही स्वराज्याच्या पायाभरणी देखील झाली. म्हणजे हा कायदा म्हणजे स्वराज्यही नाही आणि स्वराज्याचा पाया देखील नाही अशा प्रकारची टीका लोकमान्य टिळकांनी इथं केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे 1919चा जो कायदा होता त्यावर अशा प्रकारच्या टीका झाल्या. लक्षात घ्या, गांधींनी देखील या 1919च्या कायद्यावर नापसंती दर्शवली होती. कारण 1919च्या कायद्यामध्ये होती डायरकी, जी डायरकी अमान्य होती आणि म्हणून मग गांधींनी या 1919च्या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन चळवळ सुरू करण्याची घोषणा देखील केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर आता आपण पाहूया या 1919च्या कायद्यामध्ये काय महत्वाच्या तरतुदी होत्या आणि त्या कायद्याच्या माध्यमातून कोणकोणत्या समूह घटकांना काही विशेष हक्क अधिकार दिले गेले होते. त्या सर्व गोष्टींवर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे पाहायला आपल्याला या ठिकाणी भेटतं की या कायद्यामधली सर्वात महत्वाची तरतूद काय होती ती पहा. जो भारत मंत्री होता तर त्या भारत मंत्र्याचा पगार
आता भारताच्या तिजोरीतून न देता लंडनच्या तिजोरीतून या ठिकाणी द्यावा असं निश्चित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर काय भूमिका आहे, तर भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून न देता तो लंडनच्या तिजोरीतून द्यावा अशा प्रकारची भूमिका या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं दिसून येतं. जी इंडिया काउन्सिल होती, लक्षात घ्या. आता ही जी इंडिया काउन्सिल आहे, या इंडिया काउन्सिलचं गठन कधी झालं होतं, तर 1858 झालं होतं. तर या इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या एकूण त्या काळामध्ये 15 होती. आता इथं पाहायला भेटतं या इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या कमी करण्यात आल्याचं दिसून येतं. मग ही संख्या कमीत कमी 8 असावी आणि जास्तीत जास्त 12 असावी अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली. म्हणजे इंडिया काउन्सिलची सदस्य संख्या ही 15 वरून कमी केली, कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12 सदस्य असावे, 12 पेक्षा जास्त सदस्य इंडिया काउन्सिलमध्ये असता कामा नये, ही भूमिका या कायद्याच्या माध्यमातून पुढे घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, 1909चा कायदा जेव्हा आपण अभ्यासतो, मोर्ले मिंटो कायदा, तर त्या कायद्यामध्ये भूमिका अशी घेतली होती की हे जे इंडिया काउन्सिल आहे त्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीय सदस्यांना सहभागी करून घ्यावं आणि त्या माध्यमातून के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे ते 2 पहिले भारतीय सदस्य आहेत ज्यांना इंडिया काउन्सिलमध्ये सदस्यत्व मिळाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता या कायद्याच्या माध्यमातून भूमिका घेतली गेली की भारतीय प्रतिनिधींची संख्या जी 2 आहे इंडिया काउन्सिलमध्ये ती आता वाढवण्यात यावी, म्हणजेच या ठिकाणी 2 वरून ती 3 करण्यात आल्याचं दिसून येतं. म्हणजे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, 1919च्या या कायद्याच्या माध्यमातून आता इंडिया काउन्सिलमध्ये भारतीयांची सदस्य संख्या वाढवली, ती 2 होती आधी, ती 2 वरून आता 3 करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि जे भारतीय सदस्य इंडिया काउन्सिलमध्ये असतील त्यांचा कार्यकाळ हा या ठिकाणी 5 वर्षाचा करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष या ठिकाणी राहील अशी भूमिका या कायद्याद्वारे घेण्यात आल्याचं दिसून येतं. इथं भूमिका अशी मांडली गेली की इंडिया काउन्सिलचे जे निम्मे सदस्य आहे, म्हणजे जे पण तुम्ही सदस्य नियुक्त करताल त्यापैकी जे निम्मे सदस्य आहेत त्या निम्म्या सदस्यांना भारतामध्ये काम करण्याचा कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असला पाहिजे. तर भारतामध्ये काम करण्याचा 10 वर्षाचा अनुभव ज्यांना आहे अशाच व्यक्तींची इंडिया काउन्सिलमध्ये सदस्यत्व म्हणून नियुक्ती करावी असं देखील या कायद्याच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आल्याचं पाहायला भेटतं. या कायद्याच्या द्वारे जो गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे तर त्या गव्हर्नर जनरलला परराष्ट्रीय खात्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देखील देण्यात आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, गव्हर्नर जनरलला परराष्ट्रीय खात्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार याच कायद्याच्या माध्यमातून सर्वप्रथम देण्यात आल्याचं पाहायला भेटतं. आता पहा, या कायद्याच्या माध्यमातून एक नवीन पद भारतामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. या पदाचं नाव या ठिकाणी होतं द हाय कमिशनर ऑफ इंडिया. लक्षात घ्या, द हाय कमिशनर ऑफ इंडिया यालाच या ठिकाणी शुद्ध मराठीमध्ये उच्चायुक्त असं या ठिकाणी म्हणतात. तर हा जो उच्चायुक्त जो आहे तर या उच्चायुक्ताची नियुक्ती, द हाय कमिशनर ऑफ इंडिया याची नियुक्ती युके मध्ये या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला भेटतं. तर युनायटेड किंगडम मध्ये या द हाय कमिशनर ऑफ इंडिया या व्यक्तीची किंवा या पदावर एका व्यक्तीची नियुक्ती केली जाईल जो युके मध्ये असेल आणि तो भारताचं प्रतिनिधित्व युके मध्ये राहून या ठिकाणी करेल, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आली. आता पहा, मुद्दा काय आहे की कोणती पहिली व्यक्ती आहे ज्या व्यक्तीची नियुक्ती द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर सर्वप्रथम करण्यात आली. तर त्यांचं नाव या ठिकाणी आहे विलियम मेयर. नाव नीट लक्षात घ्या, विलियम मेयर जे आहे तर हे विलियम मेयर या व्यक्तीला सर्वप्रथम द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्ती देण्यात आली. 1922ला युके मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यानंतर लक्षात घ्या, दाजीबा दलाल या व्यक्तीचं नाव कदापिही विसरता कामा नये. काय आहे तर दाजीबा दलाल ही व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं. तर ही भारतीय व्यक्ती आहे. तर या भारतीय व्यक्तीला सर्वप्रथम द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्त करण्यात आलं 1924ला. 1922ला पहिली व्यक्ती या पदावर नियुक्त झाली, तिचं नाव आहे विलियम मेयर. आणि भारतीय व्यक्ती ती म्हणजे दाजीबा दलाल, जी 1924ला युके मध्ये नियुक्ती त्याला मिळाल्याचं एकंदर दिसतं. या प्रकारचे हे 2 महत्वाचे मुद्दे आपण कदापि विसरता कामा नये. आता बघा, जो उच्चायुक्त असणार आहे युके मध्ये त्याचं काय काम असणार आहे हे देखील याच कायद्यामध्ये निश्चित करण्यात आलं. कशासाठी आम्ही द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण करतोय
त्याची कामं काय आहे ते कामं देखील या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितली गेली होती असं दिसतं. त्यामधलं पहिलं काम काय होतं, भारत सरकारला इंग्लंडमधून हव्या असणाऱ्या मालाच्या खरेदीवर देखरेख या ठिकाणी ठेवणं. म्हणजे भारत सरकारला इंग्लंडमधनं जो काही माल हवा आहे तर त्या मालाच्या खरेदीवर नियंत्रण ठेवणं, देखरेख ठेवणं हे उच्चायुक्ताचं काम असेल असं या ठिकाणी केलं, असं इथे या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याचबरोबर भारत सरकारचे जे व्यापारी हित आहे तर ते व्यापारी हित पाहण्याची पण जबाबदारी या उच्चायुक्ताची असणार आहे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं. भारतीय विद्यार्थी जे आहे तर त्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देण्याचा पण अधिकार, लक्ष देण्याचं पण कार्य हे उच्चायुक्ताकडे या ठिकाणी असणार आहे अशी भूमिका आहे. म्हणजे उच्चायुक्ताचं काम काय आहे तर भारत सरकारचं व्यापारी हित पाहणं युकेमध्ये, त्याचबरोबर भारतीय विद्यार्थ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं, जे भारतीय विद्यार्थी तिथं लंडनमध्ये शिक्षणासाठी जात आहे तर त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी लक्ष देणं, आणि याचबरोबर या ठिकाणी भूमिका इथं अशी मांडली गेली की भारत सरकारला इंग्लंडमधनं जो माल हवा आहे त्या मालाच्या खरेदीवर देखरेख ठेवणं, अशा प्रकारचे 3 महत्वाचे कार्य हे उच्चायुक्ताचं या ठिकाणी होतं असं एकंदरीत दिसतं. आता मुद्दा नीट लक्षात घ्या की ब्रिटिश सरकारने हे जरी पद दिलं असलं, हे पद जरी निर्माण केलं असलं तरी इतर वसाहतींमध्ये ज्या पद्धतीनं उच्चायुक्त नियुक्त केले त्यांना ते अधिकार दिले गेले तशा प्रकारचे विशेष अधिकार हे उच्चायुक्ताला दिले गेले नाहीत. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे उच्चायुक्त तिथे युकेमध्ये नियुक्त केला जरूर, मात्र त्या व्यक्तीला काही विशेष अधिकार दिले गेले नाही. तर या प्रकारचे ढोबळ अधिकारच त्या व्यक्तीला, त्या पदाला दिलेले आहेत. अन्य वसाहतींमध्ये ब्रिटनचे लोक ज्या पद्धतीने उच्चायुक्त नियुक्त करतात तशा प्रकारचे अधिकार भारतीय उच्चायुक्ताला दिले गेले नव्हते. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहा, हा जो कायदा आहे तर या कायद्याच्या माध्यमातून कायदे मंडळाचा विस्तार या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षात घ्या, हा कायदा आहे की या कायद्याच्या माध्यमातून सर्वप्रथम द्विगृही सभागृह स्थापन केलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. पण इथे द्विगृही सभागृह आहे, त्यापैकी एक सभागृह ज्याला आपण काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये वरिष्ठ सभागृह या ठिकाणी म्हटलं जातं, आणि दुसरं जे सभागृह आहे ज्याला या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच कनिष्ठ सभागृह असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे आज ज्या पद्धतीने लोकसभेला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो आणि त्याचबरोबर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतो, सेम त्याच प्रकारे काउन्सिल ऑफ स्टेट हे वरिष्ठ सभागृह आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह असतील. अशा प्रकारची द्विगृही सभागृहाची निर्मिती 1919 कायद्याद्वारे सर्वप्रथम करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे जे कनिष्ठ सभागृह होतं तर त्या कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्य संख्या किती होती असे प्रश्न विचारलेले आहेत. तर यांचं उत्तर लक्षात ठेवा. एकूण सदस्य संख्या कनिष्ठ सभागृहाची 145 या ठिकाणी आहे, आणि या 145 सदस्यांमध्ये 105 सदस्य जे आहे हे निर्वाचित सदस्य या ठिकाणी असतील. निर्वाचित सदस्य म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून कायदे मंडळामध्ये गेलेले सदस्य, निवडणुकीच्या माध्यमातून निर्वाचित झालेले, कायदे निवडून गेलेले सदस्य, त्यांची संख्या 105 असेल. सरकार नियुक्त जे सदस्य असतील तर ते सरकार नियुक्त सदस्यांची संख्या ही या ठिकाणी 40 या ठिकाणी असेल, आणि अशा प्रकारे एकूण सदस्य 145 या ठिकाणी असतील अशी ती भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि जे सदस्य या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य बनतील त्यांचा कार्यकाळ हा केवळ 3 वर्षांचा या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणजे 3 वर्षानंतर या कनिष्ठ सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका होतील, त्या प्रकारची ती भूमिका आपल्याला पाहायला भेटते. साहजिकच 1919च्या कायद्याच्या माध्यमातून एकूण 3 निवडणुका या ठिकाणी झाल्या, ज्यामध्ये 1920ला सर्वप्रथम निवडणूक झाली, 1923ला निवडणूक झाली आणि 1926ला या पद्धतीच्या निवडणुका झाल्याचं दिसून येतं. तर या प्रकारे 3 वर्ष हा या सभागृहाचा कार्यकाळ या ठिकाणी होता असं दिसतं. आता जे वरिष्ठ सभागृह आहे त्याची सदस्य संख्या किती आहे त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया. तर वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 60 असेल असं या ठिकाणी निश्चित केलं गेलं, आणि या 60 सदस्यांपैकी निर्वाचित सदस्य जे आहे ते 34 या ठिकाणी असतील, आणि सरकार नियुक्त सदस्य जे आहे त्यांची संख्या ही या ठिकाणी 26 असेल अशी या ठिकाणी भूमिका घेतली गेली.
तर लक्षात घ्या, कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 145 आणि वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 60 असेल. तर इथे लक्षात घ्या, वरिष्ठ सभागृहामध्ये निर्वाचित सदस्य 34 आणि सरकार नियुक्त 26 असेल आणि या सभागृहाचा कार्यकाळ हा या ठिकाणी 5 वर्षाचा या ठिकाणी असेल. जे सदस्य इथं नियुक्त केलेले आहेत ते 5 वर्षांसाठी या ठिकाणी काम करतील सभागृहामध्ये. या प्रकारची तरतूद या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कायदा होता हा कायदा विविध समूह घटकांना सामाजिक न्याय, राजकीय न्याय देणारा पण या ठिकाणी ठरल्याचं दिसून येतं. 1909च्या मोर्लेमिंटो कायद्याच्या माध्यमातून मुस्लिमांना सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला होता. तोच स्वतंत्र मतदारसंघ 1919च्या कायद्याच्या माध्यमातून पुढे या ठिकाणी देण्यात आला मुस्लिमांना देखील. म्हणजे इथे पाहायला भेटतं की या कायद्याच्या माध्यमातून स्वतंत्र मतदारसंघ पुन्हा एकदा मुस्लिमांना दिला गेला. आता मुस्लिमांच्या सोबतच तो शिखांना देण्यात आला, युरोपियन लोकांना देण्यात आला, भूस्वामी लोकांना देण्यात आला आणि त्याचबरोबर व्यापारी वर्गाला देखील या प्रकारे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे ऑलरेडी मुस्लिमांना दिला होता तो आता परत मुस्लिमांना तो या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला आणि त्याचबरोबर आता शिखांना, युरोपियन लोकांना, भूस्वामी जे आहे म्हणजे बरेच जमीनदार जे आहेत ते भूस्वामी आणि व्यापारी वर्ग, जो कॅपिटलिस्ट भांडवलदारांचा वर्ग आहे, या वर्गाला देखील इथे या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचं दिसून येतं. नावं नीट लक्षात घ्या, पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि घनश्यामदास बिर्ला. पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि घनश्यामदास बिर्ला हे ते 2 व्यक्ती आहेत, ज्या 2 व्यक्ती व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून कायदे मंडळामध्ये नियुक्ती त्यांना मिळाल्याचं एकंदर दिसतं. नावं नीट लक्षात घ्या, पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि घनश्यामदास बिर्ला कॅपिटलिस्ट लोकांमधले हे ती व्यक्ती जे कायदे मंडळाचे सदस्य बनले. आता पहा, या कायद्याच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं की जे काही आपण मागेच पाहिलं की सदस्य संख्या किती आहे, 105 सदस्य आहे. निर्वाचित सदस्य असणार आहे 105. 145 पैकी 105 निर्वाचित सदस्य आहे. मग त्यापैकी 52 आरक्षित जागा असतील आणि 53 सर्वसाधारण मतदारसंघातील जागा असतील, अशी विभागणी या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आली. तर आरक्षित जागा 52 आणि 53 विना आरक्षित म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसाधारण जागा असतील अशा प्रकारची विभागणी इथं झालेली आहे. मग यामध्ये मुस्लिमांच्या वाट्याला 30 जागा असतील. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघामध्ये किती जागा असतील, तर 30 असतील. शिखांना 2 जागा या ठिकाणी देण्यात आल्या. युरोपियन वर्ग जो आहे या युरोपियन वर्गाला एकूण 9 जागा या कायद्याच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यापारी वर्ग जो आहे तर त्या व्यापारी वर्गाच्या 4 जागा इथे या ठिकाणी असतील. भूस्वामी वर्ग जो आहे, बडे जमीनदार, त्यांच्या एकूण 5 जागा असतील आणि ख्रिस्ती वर्ग जो आहे तर त्या ख्रिस्ती वर्गाला एकूण 2 जागा इथे या ठिकाणी दिल्या जाणार आहे. अशा प्रकारची भूमिका या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आली. तर नीट लक्षात घ्या, सर्वात जास्त जागा मुस्लिमांना, त्यानंतर शिखांना 2 जागा, ख्रिश्चनांना 2 जागा, युरोपियन वर्गाला 9 जागा आहेत, व्यापारी वर्गाला 4 जागा आहेत आणि भूस्वामी बडे जमीनदारांना 5 जागा. अशा प्रकारच्या जागांची विभागणी इथे या ठिकाणी केली गेलेली आहे असं दिसून येतं. आता बघा, याच कायद्याच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं जो अस्पृश्य वर्ग आहे तर त्या अस्पृश्य वर्गाला देखील कायदे मंडळामध्ये सदस्यत्व मिळालं पाहिजे या प्रकारची भूमिका घेण्यात आली आणि म्हणून 1919च्या कायद्याद्वारे 2 अस्पृश्य नेते त्यांना कायदे मंडळामध्ये सदस्यत्व देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता मुद्दा असा आहे ते कोणते 2 अस्पृश्य प्रतिनिधी आहे ज्यांना कायदे मंडळामध्ये सदस्यत्व या ठिकाणी मिळालं, तर त्यांचे नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, एक नाव आहे कालीचरण नंदा गवळी. कालीचरण नंदा गवळी हे एक व्यक्तीचं नाव आपल्याला पाहायला भेटतं. तर कालीचरण नंदा गवळी आणि त्याचबरोबर गणेश अक्काजी गवई. ठीक आहे, तर गणेश अक्काजी गवई हे दुसरं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवई अशा प्रकारचे हे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे 2 प्रतिनिधी अस्पृश्यांचे जे या ठिकाणी कायदे मंडळामध्ये सदस्यत्व सर्वप्रथम त्यांना देण्यात आल्याचं दिसून येतं. आता ही कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवई हे 2 व्यक्ती जे आहेत विदर्भाचे आहेत आणि खास करून लक्षात घ्या, विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी किसन फागू बनसोडे या नावाची व्यक्ती तिथे या ठिकाणी चळवळीचं काम करत होते आणि त्यांच्या कार्याला
सपोर्टिव्ह भूमिका घेणारे हे दोन महत्वाचे नेते होते, कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवई. हे दोन महत्वाचे नेते लक्षात घ्या. पुढे झालं काय, जेव्हा 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा लक्षात घ्या हे दलित नेते जे होते, या दलित नेत्यांनी बाबासाहेबांना विरोध केल्याचं एकंदर दिसतं. आणि त्यापैकी हे कालीचरण नंदा गवळी जे आहे हे बाबासाहेबांची साथ सोडून हे नंतर काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी जातात आणि गणेश अक्काजी गवई तर नागपूरमध्ये हिंदू महासभा जी आहे तर त्या हिंदू महासभेला जॉईन करतायत असं एकंदरीत दिसून येतं. तर हे दोन अस्पृश्य प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये सदस्य या ठिकाणी बनलेले आपल्याला पाहायला भेटतात. याचबरोबर या कायद्याच्या माध्यमातून ब्राह्मणेतर पक्ष जो आहे तर त्या ब्राह्मणेतर पक्षाला देखील काही महत्वाच्या जागा देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. काही राखीव जागा ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांना देखील देण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर या प्रकारे इथे या ठिकाणी पाहायला भेटतं जागाचं विभाजन असं या ठिकाणी होतं. लक्षात घ्या या कायद्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच केंद्र सूची आणि राज्य सूची निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा क्वेश्चन पेपर या ठिकाणी झाला आणि या क्वेश्चन पेपरमध्ये याच टॉपिकवर प्रश्न विचारले गेले होते की राज्य सूचीमध्ये कोणते विषय होते, केंद्र सूचीमध्ये कोणते विषय होते. तर इथं मी तुम्हाला ते बायफर्गेशन डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. केंद्र सूचीमध्ये कोणते विषय आहेत आणि राज्य सूचीमध्ये कोणते विषय आहेत. तर लक्षात घ्या केंद्र सूचीमधला विषयमध्ये सेना आहे, सुरक्षा आहे, परराष्ट्र विभाग आहे, व्यापार या ठिकाणी आहे, त्याचबरोबर वाणिज्य आहे, व्यापारासोबत वाणिज्य देखील आहे, अखिल भारतीय प्रशासन जे आहे म्हणजे जे ICS पदांची नियुक्ती केली जाते तर त्या प्रकारचे अखिल भारतीय प्रशासन हे या ठिकाणी केंद्र सूचीतील विषय होता, विधी व न्याय, प्रशासन आणि त्याचबरोबर दळणवळण. तर या प्रकारचे हे 9 विषय जे होते हे केंद्र सूचीतील विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पुन्हा नीट व्यवस्थित या ठिकाणी पहा, सेना, सुरक्षा, परराष्ट्र विभाग, व्यापार, वाणिज्य, अखिल भारतीय प्रशासन, विधी व न्याय, प्रशासन आणि त्याचबरोबर या ठिकाणी दळणवळण. तर सामान्य प्रशासन आणि दळणवळण तर हे सगळे जे विषय होते हे कुठले होते, केंद्र सूचीतील विषय होते. आणि राज्य सूचीतील जे विषय आहेत तर त्या राज्य सूचीतील विषयांमध्ये स्थानिक प्रशासन जे आहे, त्याचबरोबर शिक्षण आहे, त्याचबरोबर आरोग्य आहे. स्थानिक प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, जलसिंचन आणि पोलीस व तुरुंग तर या प्रकारचे विषय. तर अशा प्रकारे केंद्र सूची आणि राज्य सूचीतील हे जे विषय होते ते विषय इथे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले, याच्यावर या ठिकाणी काम करून घ्या. आता लक्षात घ्या 1919चा जो कायदा आहे त्या कायद्यातली अजून एक महत्वाची बाब ही खूप महत्वाची या ठिकाणी आहे. ती काय, तर लक्षात घ्या कायदे मंडळाचा जो अध्यक्ष जो होता हा यापूर्वी गव्हर्नर जनरल होता. म्हणजे जेव्हा कायदे मंडळाच्या बैठकी या ठिकाणी होत होत्या तेव्हा हा जो गव्हर्नर जनरल जो होता हा त्या बैठकीचा प्रमुख अध्यक्ष म्हणून या ठिकाणी समोर येत होता असं दिसून येतं. आता मात्र इथे एक बदल करण्यात आला. बदल असा या ठिकाणी होता की आता कायदे मंडळातील सदस्य आपल्यातीलच एका व्यक्तीची कायदे मंडळाचा अध्यक्ष म्हणून अर्थातच सभापती म्हणून नियुक्ती या ठिकाणी करणार आहे. या प्रकारे सभापती या पदाची नियुक्ती याच कायद्याच्या माध्यमातून सर्वप्रथम झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता मुद्दा नीट लक्षात घ्या 1923ला जेव्हा स्वराज्य पक्ष जन्माला येतो तेव्हा या स्वराज्य पक्षानं 1923च्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचं यश मिळवलं आणि त्या यशामध्ये त्यांनी एक महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावली, ती म्हणजे भारतीय व्यक्तीला सभापती बनवलं आहे. मग ती व्यक्ती कोण आहे की जी भारतीय व्यक्ती जी कायदे मंडळाचे पहिले सभापती या ठिकाणी बनले. तर नाव नीट लक्षात असू द्या, विठ्ठलभाई पटेल जे आहेत, सरदार वल्लभभाई पटेल जे आहे तर त्या वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू हे विठ्ठलभाई पटेल यांना या ठिकाणी स्वराज्य पक्षानं सभापती या पदावर नियुक्ती दिलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे सभापतीची नियुक्ती याच कायद्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याबरोबर अजून काय महत्वाचे मुद्दे होते तर लक्षात घ्या, संरक्षण, त्याचबरोबर परराष्ट्र, धर्म आणि सार्वजनिक कर्ज हे जे 4 महत्वाचे जे विषय आहेत, संरक्षण, परराष्ट्र, धर्म आणि सार्वजनिक कर्ज, तर या विषयांसंबंधी कोणतेही बिल गव्हर्नर जनरलच्या पूर्व परवानगीशिवाय सभागृहामध्ये मांडता येणार नाही. ही एक महत्वाची तरतूद या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर परत एकदा हा मुद्दा या ठिकाणी आपण पाहूया. सार्वजनिक कर्ज, धर्म, परराष्ट्र आणि त्याचबरोबर संरक्षण या संदर्भात कोणतंही बिल जर तुम्हाला मांडायचं असेल तर गव्हर्नर जनरलची परवानगी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची भूमिका या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं दिसून येतं.
केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे तर हे केंद्रीय कार्यकारी मंडळ कनिष्ठ सभागृहात जबाबदार नव्हतं, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे केंद्रीय कार्यकारी मंडळ कनिष्ठ सभागृहाला जबाबदार नव्हतं, याचाच अर्थ काय, इथे या ठिकाणी द्वैध शासन व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात आहे, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. द्वैध शासन व्यवस्था काय होती ते तुम्हाला 1-2 मिनिटांमध्येच मी या ठिकाणी समजावून सांगणार आहे. आता पहा मुद्दा काय, तर केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे तर केंद्रीय कार्यकारी मंडळ कनिष्ठ सभागृहास या ठिकाणी जबाबदार नाही, तर कनिष्ठ सभागृहाला त्याच्यावर अविश्वास ठराव मांडून त्यास दूर करता येऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं. म्हणजे बघा आता याचा अर्थ काय आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे तर त्या एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे ती कनिष्ठ सभागृहाला जबाबदार या ठिकाणी राहती. म्हणजे कनिष्ठ सभागृह जे आहे त्या कनिष्ठ सभागृहामध्ये त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव ठराव मांडून त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीला तुम्ही पदावरनं दूर करू शकता. मात्र अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यामध्ये नव्हती. म्हणजेच लक्षात घ्या, ही केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजेच गव्हर्नर जनरल व्हॉइस राईटचं जे कार्यकारी परिषद आहे, जी काय एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, त्या बॉडीला बरखास्त करण्याचा अधिकार कनिष्ठ सभागृहाचा नाही, कनिष्ठ सभागृहाला नव्हता. कनिष्ठ सभागृह म्हणजेच जे आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पाहतो, तर ते असेंब्लीमध्ये या एक्झिक्युटिव्ह बॉडीच्या विरोधात तुम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडून त्या बॉडीला पदावर दूर करता येत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा या कायद्यामध्ये या ठिकाणी होता. आणि म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आणि स्वातंत्र्य चळवळीनं या कायद्यावर बहिष्कार टाकला होता. कारण सभागृहाला या ठिकाणी हे केंद्रीय कार्यकारी मंडळ जबाबदार नाहीये आणि त्यामुळे एक्झिक्युटिव्ह बॉडी बरखास्त करू शकत नाही विधिमंडळ, असं या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्वाचा या ठिकाणी आपल्याला मांडला पाहिजे. आता बघा पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की या कायद्याच्या माध्यमातून काही पॉझिटिव्ह काही सकारात्मक देखील मुद्दे या ठिकाणी झाल्याचं दिसतं. मग प्रांतीय कायदे मंडळ जे आहे तर या प्रांतीय कायदे मंडळामध्ये 70% जागा ज्या आहे या लोकप्रतिनिधींच्या या ठिकाणी भरण्यात आल्याचं दिसतं. तर जे प्रांतीय कायदे मंडळ आहे तर त्या प्रांतीय कायदे मंडळामध्ये 70% जागा या भारतीय लोकप्रतिनिधींच्या असतील, असं इथे या ठिकाणी नमूद करण्यात आलं. आणि प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व या कायद्याच्या द्वारे स्वीकारण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व, आता लक्षात घ्या 1909चा कायदा जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तिथं अंशतः निवडणुकीचं तत्व स्वीकारलं. इथं मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व या कायद्याच्या माध्यमातून सर्वप्रथम स्वीकारण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मतदानाची पात्रता मात्र विविध प्रांतांमध्ये भिन्न भिन्न स्वरूपातील आहे. म्हणजे मतदानाचा अधिकार कोणाला असला पाहिजे या संदर्भामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये विभिन्नता होती, भिन्न भिन्न क्रायटेरिया इथे या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसतं. विशेष म्हणजे या कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाहीये. म्हणजे स्त्रियांनी भूमिका घेतली होती, लंडनमध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांना मताचा अधिकार दिला गेला तशा प्रकारे भारतीय स्त्रियांना पण मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे अशी भूमिका होती. मात्र त्या भूमिकेला या कायद्यानं मूठमाती दिलेली आहे. त्या कायद्यानं स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल केला नाही, हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा जो मतदानाचा जो अधिकार आहे हा सीमित स्वरूपामध्ये आहे. केवळ 2% लोकांनाच भारतामध्ये मतदानाचा अधिकार इथे या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येतं. मग त्यामध्ये कोणाकोणाला मताचा अधिकार मिळाला, तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे ते 2 ते 5 हजार आयकर भरणारे, म्हणजे 2000 पासून ते 5000 पर्यंतचा इन्कम टॅक्स भरणाऱ्या श्रीमंत लोकांना मताचा अधिकार आहे. 50 ते 150 रुपये शेतसारा भरणारे जे लोक आहे ज्यांच्याकडे शेत आहे आणि ते व्यक्ती 50 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंतचा शेतसारा भरतात, अशाच लोकांना मताचा अधिकार येथे या ठिकाणी आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जे 180 रुपये घर भाडं या ठिकाणी भरू शकतात अशा लोकांना इथं मतदानाचा अधिकार या ठिकाणी असणार आहे. तर मुद्दा नीट लक्षात घ्या, 2 ते 5 हजार इन्कम टॅक्स भरणारे लोक, 50 ते 150 रुपये शेतसारा भरणारे लोक आणि 180 रुपये घर भाडे भरणारे लोक यांनाच मताचा अधिकार दिला गेला. म्हणजे खूप सारी जनता ही मताच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर जे होते तर बाबासाहेब आंबेडकरांचा या संदर्भात भूमिका अशी होती
की मताचा अधिकार हा सरसकट प्रौढ व्यक्तीला दिला गेला पाहिजे. मात्र त्या काळामध्ये या भूमिकेला मान्यता कोणीच दिली नव्हती आणि म्हणून मताचा अधिकार हा सीमित स्वरूपामध्ये केवळ 2% लोकांपुरतच मर्यादित राहील अशी भूमिका या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं दिसून येतं. आता पहा, या कायद्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या कायद्यानं प्रांतामध्ये द्वैध शासन व्यवस्थेला जन्म दिला. डायरकी ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, तर त्या डायरकीला जन्म दिलेला आहे असं दिसतं. आता मुद्दा असा आहे, ही द्वैध शासन व्यवस्था म्हणजे काय? आता पहा, राष्ट्रीय काँग्रेसचं म्हणणं काय होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं किंवा स्वातंत्र्य लढ्याचं म्हणणं काय होतं की भारतीय लोकांच्या हाती स्वराज्य या ठिकाणी द्यावं. मात्र इथं काय करण्यात आलं की भारतीय लोकांच्या हातात स्वराज्य देण्यापेक्षा ते स्वराज्य इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलं आणि स्वराज्याच्या या अधिकारात भारतीय लोकांना केवळ सहभागी करून घेतलेला आहे, मात्र त्यांच्या हातामध्ये स्वराज्य दिलं नाही. याचं सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे पण लोक निवडून येत होते कायदेमंडळामध्ये, त्या कायदेमंडळामध्ये निवडून येणाऱ्या लोकांच्या हातामध्ये खात्यांची विभागणी करण्यात आली आणि त्यांच्या हातामध्ये सोपीव खाती सोपवण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आणि गव्हर्नर जनरलनं काही खास खाती स्वतःकडे राखून ठेवलेली आहे. तर लक्षात घ्या, या राखीव खात्यांमध्ये लोकप्रतिनिधींना ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. जी खाती राखीव आहे त्या राखीव खात्यांवर केवळ गव्हर्नर जनरल आणि त्याची कार्यकारी परिषदच या ठिकाणी निर्णय घेणार आहे, कायदा बनवण्याच्या संदर्भात किंवा त्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात. मग जे लोक निवडून येत आहेत अशा कायदे मंडळामध्ये जे भारतीय सदस्य निवडून येतात मतदानाच्या माध्यमातून, तर त्या लोकांकडे काही खाती सोपवण्यात आली आणि त्याच खात्यांच्या संदर्भात निर्णय हे या ठिकाणी ते घेणार आहेत भारतीय प्रतिनिधी, असं इथे या ठिकाणी सांगण्यात आल्याचं दिसतं. मग इथं लक्षात घ्या, कोणती खाती ही राखीव आहे आणि कोणती खाती ही सोपीव आहे हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मग पोलीस हे राखीव खाते असेल, जे गव्हर्नर जनरल त्याच्या काउन्सिलकडे असेल, न्याय व्यवस्था, तुरुंग आणि त्याचबरोबर जमीन महसूल हे सगळे जे आहे खाते आहेत हे गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल याकडे असतील. आणि इकडे जर मी पाहिलं तर सोपीव खात्यांमध्ये स्थानिक प्रशासन असेल, शिक्षण असेल, जंगल असेल आणि शेती असेल, तर या संदर्भामध्ये या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी निवडून येत आहे, खास करून मंत्री म्हणूया आपण, मंत्रिमंडळ म्हणूया किंवा लोकप्रतिनिधी म्हणूया, तर त्या लोकप्रतिनिधींच्या हाती या प्रकारची खाते या ठिकाणी असतील. म्हणजे सोपीव खात्यांमध्ये स्थानिक प्रशासन, शिक्षण, जंगल आणि शेती असेल, तर गव्हर्नर जनरलकडे जे राखीव खाते आहे त्यामध्ये पोलीस, न्याय, तुरुंग आणि जमीन महसूल या ठिकाणी असेल. लक्षात घ्या, ही जी द्वैध शासन व्यवस्था आहे, ही द्वैध शासन व्यवस्था ही केवळ प्रांतीय कायदेमंडळामध्ये आहे, केंद्रीय कायदेमंडळामध्ये नाही. तर केंद्रामध्ये द्वैध शासन व्यवस्था स्थापन झाली ती 1935च्या कायद्याद्वारे. मात्र 1919च्या कायद्याद्वारे प्रांतामध्ये या प्रकारचे डायरकी स्थापन झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि याच मुद्द्याला विरोध राष्ट्रीय काँग्रेसचा राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, मुद्दा काय आहे तर गव्हर्नर जनरल या सोपीव खात्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतोय, गव्हर्नर जनरलची काउन्सिल या सोपीव खात्यामध्ये हस्तक्षेप करू शकतोय आणि मंत्रिमंडळानं किंवा मंत्र्यांना जर या संदर्भामध्ये कोणता कायदा बनवला, मंत्र्यांना जर या संदर्भामध्ये कोणता कायदा या ठिकाणी बनवला तर तो रद्द करण्याचाही अधिकार गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला आहे. त्या उलट जर आम्ही पाहिलं तर ही जी राखीव खाती आहे तर त्या राखीव खात्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरलचा विशेष अधिकार असणार आहे. भारतीय लोकप्रतिनिधी इथं या ठिकाणी कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा काय तर या कायद्याच्या माध्यमातून कनिष्ठ सभागृह, मागे जसं आपण पाहिलं तर कनिष्ठ सभागृह हे एक्झिक्युटिव्ह बॉडीला जबाबदार या ठिकाणी नसेल किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी ही कनिष्ठ सभागृहाला जबाबदार नसेल. म्हणजे गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल जी आहे तर त्या काउन्सिलच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव ठराव मांडता येणार नाही, अशा प्रकारची ती भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून ही जी डायरकी आहे त्या डायरकीला विरोध इथं या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर पाहायला आपल्याला भेटतं की सोपीव खात्याचे जे मंत्री आहे, सोपीव खात्याचे जे मंत्री आहे ते कायदेमंडळास जबाबदार असणार आहेत. सोपीव खात्याचे मंत्री हे कायदेमंडळामध्ये जबाबदार असणार आहे.
मात्र पाहायला असं भेटतं राखीव खात्याचे मंत्री हे कायदे मंडळात जबाबदार नसणार आहे. इथे म्हटलेलं आहे कायदे मंडळाने अविश्वास प्रस्ताव सादर केल्यास मंत्र्यास राजीनामा द्यावा लागतोय. म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत त्या लोकप्रतिनिधींना पदावरून काढण्याचा अधिकार इथे या ठिकाणी आहे. मात्र गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला पदावरून काढण्याचा अधिकार हा लोकप्रतिनिधींना नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर कायदे मंडळाने जर अविश्वास प्रस्ताव सादर केला तर एखाद्या मंत्र्याला पदावरून काढता येऊ शकते. हा मुद्दा या ठिकाणी आहे. तर हा तो व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी समजून घ्या. आता बघा यामध्ये अजून काय पाहायला भेटतं तर द्वैत शासन व्यवस्था जी आहे तर या द्वैत शासन व्यवस्थेमध्ये सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात देखील सत्तेची विभागणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर काय भूमिका आहे तर जे सरकारी कर्मचारी आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यातही सत्तेची विभागणी या द्वैत शासन व्यवस्थेमध्ये करण्यात आल्याचं दिसून येतं. आता हे कसं काय तर लक्षात घ्या आत्ताच्या सिस्टीममध्ये जर आम्ही पाहिलं तर लक्षात घ्या जे लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये निवडून जातात तर त्या लोकप्रतिनिधींनी बनवलेले कायदे त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी आहे. आणि जर सरकारी कर्मचाऱ्यांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पाळली नाही तर लोकप्रतिनिधी यांच्यावर अंकुश ठेवू शकतो, त्यांना त्यांची बदली या ठिकाणी करू शकतो किंवा त्यांना शो कॉज नोटिसा देखील बजावल्या जाऊ शकतात. आता इथं झालं काय या कायद्याच्या माध्यमातून पाहायला भेटतं की लोकप्रतिनिधींना पदावरून काढता येऊ शकत आहे आणि सरकारी अधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या अधिपत्याखाली नसणार आहे. तर ते कोणाच्या अधिपत्याखाली असणार आहे तर गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलच्या अधिपत्याखाली. उदाहरणार्थ लोकप्रतिनिधींनी समजा एखाद्या विषयासंदर्भात कायदा केला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी सांगितलं तर सरकारी कर्मचारी तेव्हाच काम करतील जेव्हा गव्हर्नर जनरलचं म्हणणं याला असेल. म्हणजे गव्हर्नर जनरलला जर समजा असं वाटलं की अशा प्रकारचा कायदा बनवला त्याची अंमलबजावणी करायची नाही तर लक्षात घ्या गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार सरकारी कर्मचारी कसल्याच प्रकारची मूव्ह या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून मग एक प्रकारे लोकप्रतिनिधींनी जरी कायदा बनवला तरी त्या कायद्याची अंमलबजावणीचा अधिकार जो सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे तर तो सरकारी कर्मचारी गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली असल्यामुळं गव्हर्नर जनरल सांगेल त्याच पद्धतीने कार्य होत होतं. आणि म्हणून ही द्वैत शासन व्यवस्था जी होती त्या व्यवस्थेमुळं जरी भारतीय प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये जात असले, निवडणुकीच्या माध्यमातून निर्वाचित सदस्य तिथे जात असले, त्यांचं मंत्रिमंडळ बनत असलं तरी त्या मंत्रिमंडळाला कसलेही प्रकारचे अधिकार दिले गेले नाही. गव्हर्नर जनरल आणि त्याचे काउन्सिल ही जी एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे तीच सर्व निर्णय घेणार आहे आणि तीच सर्व शक्तिमान असणार आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं. तर या प्रकारे मित्रांनो 1919चा जो कायदा आहे तो कायदा अत्यंत थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर या ठिकाणी कळवा मला. आणि जर का तुम्हाला इतिहास या विषयाच्या ऑनलाईन बॅच या ठिकाणी जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा, लॉग इन करा आणि हवं असणारी बॅच तुम्ही या ठिकाणी ती जॉईन करा. ऑफर सध्या आपल्या बॅचवर या ठिकाणी सुरू आहे तर तुम्ही हे ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा. आणि इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देखील मी तुम्हाला दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हवी असणारी इतिहास या विषयाची ऑनलाईन बॅच ही या ठिकाणी परचेस करू शकता. तर थांबूया मित्रांनो आपण इथं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.